इकडे रस्त्यावरती थुंकल्यावरती आता दुप्पट दंड भरावा लागणार आहे आणि या दंडाची रक्कम थेट 2,000 करण्यात आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने हे दंड वाढवण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत। तर एकंदरीतच आपण पाहतो की उघड्यावरती जे थुंकतात त्यांच्यावरती आता अशा पद्धतीने ही कारवाई होणार आहे। या प्रवृत्तीला थेट राष्ट्रीय छंद असं संबोधित करत मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आधी 250 रुपये दंड आकारला जायचा, पण आता तो थेट 2,000 रुपये आकारला जाणार आहे। तर रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी आपण पाहतोय कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे। मुंबई महापालिका तसे निर्देश दिले आहेत की जो कोणी आता रस्त्यावरती उघड्यावरती थुंकेल त्याला थेट 2,000चा दंड आकारावा। नाही, दंड वाढवल्यामुळे त्याच्यावर आळा येत असेल तर खरंच गरजेचं आहे, त्याची आवश्यकता आहे। कारण मुंबईकरांना सिविक सेन्स उरलेलाच नाही, अजिबात राहिलेलं नाही। म्हणजे जो काही भान असतं ना, सामाजिक भान अजिबात राहिलेलं नाही आहे। आणि याच्यावर जितका कडक कारवाई करता येईल, जास्तीत जास्त दंड लावता येईल, हा लावला गेलाच पाहिजे। परंतु महानगरपालिका जी यंत्रणा ह्यासाठी वापरणार आहे ती यंत्रणा त्या पद्धतीची सक्षम आहे का, हा प्रश्न निर्माण होतो। कारण पूर्वी ते मार्शल्स वगैरे नेमले होते, ते मार्शलच स्वतः चोरी करायला लागले की मग कोणी थुंकलं तर त्यांना मग बाजूला घ्यायचं आणि मग त्याच्याकडून चिरीमिरी घेऊन त्याला सोडायचं। असे जर प्रकार होणार असतील तर कोर्टाचा जो उद्देश आहे तो साध्य होणार नाही। त्यासाठी महानगरपालिकेला एक व्यवस्थित धोरण ठरवावं लागेल।